Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash Power EMRS. Today we are going to study class 10, the Democratic Politics second. Topic number 3, political parties, and last part, how can parties be reformed? पार्टीमध्ये कशा प्रकारे सुधारणा घडवून आणू शकतो? In order to face these challenges, political parties need to be reformed. The question is, are political parties willing to reform? If they are willing, what has prevented them from reforming so far? If they are not willing, is it possible to face force them to reform? आणि म्हणून आपण जे आव्हानं पाहिली मागील आपल्या लेसनमध्ये, आपल्या धड्यामध्ये, तर मग खरंच पॉलिटिकल पार्टींना रिफॉर्म करायची गरज आहे का, सुधारण्याची गरज आहे का, त्यांची तशी इच्छा आहे का, किंवा काय गोष्टींचा अडथळा त्यांना सुधारणा होण्यापासून वाचवत आहे, किंवा त्यांची जर इच्छा नसेल तर मग त्यांना फोर्सफुली त्यांना रिफॉर्म करता येईल का? So is it possible to force them to reform? So citizens all over the world face this question. This is not a simple question to answer. In a democracy, the final decision is made by leader who represent political parties. आणि म्हणून हा एक काही साधा प्रश्न नाही आहे ज्याला आपण उत्तर देऊया. आणि लोकशाहीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अंतिम निर्णय जो आहे तो त्या पक्षाचा जो काही लीडर आहे तो लीडर हा घेत असतो. पीपल कॅन रिप्लेस देम बट ओनली by another set of party leader. If all of them do not wish to reform, how can anyone force them to reform, force them to change? आता काही वेळा पक्षाचे नेते हे निर्णय घेत असतात आणि आपण जर ठरवलं की त्यांना बदलायचं आहे त्या पार्टीच्या लीडर्सला, किंवा आपल्याला असं पाहायला मिळतं की त्यांना जर रिफॉर्म व्हायचं नसेल तर आपण त्यांना फोर्स कसं करू शकतो की तुम्हाला आता बदलणं गरजेचं आहे. सो लेट्स लुक ॲट द सम ऑफ द रिसेंट एफर्ट्स अँड सजेशन इन आर कंट्री टू रिफॉर्म पॉलिटिकल पार्टीज अँड इट्स लीडर. आणि काही रिफॉर्म्स आपल्याला सांगितलेले आहेत की राजकीय पक्ष, त्याचे नेते यांच्यामध्ये काही रिफॉर्म्स म्हणजे सुधारणा करायची असतील तर काय करता येतील. द कॉन्स्टिट्यूशन वॉज अमेंडेड टू प्रिव्हेंट इलेक्टेड MLAs अँड MPs फ्रॉम चेंजिंग पार्टीज. आणि भारतीय राज्यघटनेने एक प्रमुख सुधारणा केलेली आहे ज्याद्वारे कोणताही MLA, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, म्हणजेच आपण म्हणूया आमदार, MP, मेंबर ऑफ पार्लिमेंट, संसदेचा सदस्य, खासदार, यांना त्यांचा पक्ष निवडून आल्यानंतर बदलता येणार नाही. हा एक आपल्या राज्यघटनेने महत्त्वाचा सुधारणा केलेली आहे. अमेंड म्हणजे सुधारणा. दिस वॉज डन बिकॉज मेनी इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह वेअर इंडल्जिंग इन डिफेक्शन इन ऑर्डर टू बिकम मिनिस्टर ऑर फॉर कॅश रिवॉर्ड. आता काय व्हायचं पूर्वी की राजकीय पक्षामध्ये जर एखाद्या आपण निवडून आलो परंतु त्या पक्षाचं जर सरकार नाही आलं तर हे लोक काय करायचे, निवडून आलेले प्रतिनिधी ते पक्ष बदलायचे. का पक्ष बदलायचे? कारण त्यांना कॅश भेटायची खूप सारी, किंवा मिनिस्टर, मंत्रिपद मिळेल म्हणून. आणि म्हणून राज्यघटनेमध्ये सुधारणा करून कोणताही उमेदवार निवडून आल्यानंतर त्याला पक्ष बदलता येणार नाही, अशा पद्धतीने सुधारणा भारतीय राज्यघटनेनेही केलेली आहे. नाव लॉ सेज दॅट इफ एनी MLA or MP changes party, she will lose seat in the legislature. आणि जर असा पक्ष बदलला तर आता काय होणार आहे, त्याला त्याचं जे काही पद आहे ते गमावं लागणार आहे. सो दिस न्यू लॉ हॅज हेल्प ब्रिंग डिफेक्शन डाऊन. ॲट द सेम टाईम हॅज मेड एनी डिसेंट even more difficult. MPs and MLAs have to accept whatever the party leaders decide. आणि म्हणून आता जो काही खासदार आहे, आमदार आहेत, त्यांना ते स्वीकारावंच लागणार आहे त्यांचे जे काही नेते सांगतील त्याचं. सो सुप्रीम कोर्ट पास्ड ऑर्डर टू रिड्यूस द इन्फ्लुअन्स ऑफ मनी अँड क्रिमिनल्स. सो नाव इट इज मॅन्डेटरी फॉर एव्हरी कॅन्डिडेट who contest election to file an affidavit giving detail of his property and criminal cases pending against him. आणि सुप्रीम कोर्टाने आता सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने पैशाचा वापर किंवा गुन्हेगार या राजकारणात आले नाही पाहिजे, आणि म्हणून त्याने राजकारणामध्ये निवडणूक लढवण्यापूर्वी एक ॲफिडेविट सादर करायचं आहे, प्रतिज्ञापत्र सादर करायचं आहे. आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी त्यांची संपत्ती किती आहे, त्यांच्याविरुद्ध किती केसेस आहेत, हे त्याच्यामध्ये प्रतिज्ञापत्रात सांगायचं आहे, लिहून द्यायचं आहे. A new system has made a lot of information available to the public, but there is no system to check if the information given by the candidates is true. म्हणून अशा प्रकारे उमेदवार जो आहे तो आपली माहिती भरतो, परंतु ही माहिती भरल्यानंतर ती माहिती खरी आहे की नाही
हे कोण चेक करणारे अशी कोणतीही पद्धत आपल्यामध्ये अस्तित्वात नाही. ॲज ॲट we do not know if it has led to decline in the influence of rich and the criminal. आणि जर असं झालं तर आपण म्हणू शकतो की राजकारणामध्ये श्रीमंत किंवा जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत ते येणार नाही. ही एक आपल्याला चांगली रिफॉर्म आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट, an election commission passed order making it necessary for political parties to hold their organization election अँड फाईल देअर इन्कम टॅक्स रिटर्न. आता भारतीय निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे की तुम्हाला जर इलेक्शन लढायचं असेल, निवडणुकीमध्ये जर जायचं असेल, तर प्रत्येक पार्टीने, प्रत्येक राजकीय पक्षाने त्यांच्या अंतर्गत राजकीय पक्षामध्ये संघटनात्मक जे काही त्यांचे जे संघटना आहे, राजकीय पक्ष आहे, त्यांच्यामध्ये निवडणूक ही घेतली गेली पाहिजे. म्हणजे पक्षाच्या अंतर्गत होणारी ही निवडणूक. त्याचबरोबर त्यांनी त्यांचा इन्कम टॅक्स रिटर्नही भरला पाहिजे. द पार्टीज हॅव स्टार्टेड इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे काय? इन्कम टॅक्स रिटर्न आपण ज्याला म्हणतो की आपला जो उत्पन्न किती आहे, त्या उत्पन्नाला टॅक्स किती आहे, तो टॅक्स पे केला की नाही, आणि त्याला इन्कम टॅक्स असं रिटर्न असं म्हटलं जातं. द पार्टीज हॅव स्टार्टेड डुईंग सो, बट समटाईम इट मिअर फॉर्मॅलिटी. आता काही पार्टीज करतात की आम्ही समजा आमचा XYZ पक्ष आहे, आम्ही आमच्या पक्षामध्ये निवडणूक ही घेतलेली आहे, इन्कम टॅक्स रिटर्न भरलेला आहे, परंतु ती फॉर्मॅलिटी म्हणून हे केलं जातं. इट इज नॉट क्लिअर इफ दिस स्टेप हॅड लेड टू अ ग्रेटर इंटरनल डेमोक्रेसी इन पॉलिटिकल पार्टीज. परंतु आपल्याला हे क्लिअर होतं की फॉर्मॅलिटी म्हणून त्यांनी केलेलं आहे, परंतु खरंच डेमोक्रेसीमध्ये आपण म्हणूया त्या राजकीय पक्षामध्ये अंतर्गत लोकशाही आहे का? बिसाइड दीज मेनी सजेशन्स आर ऑफन मेड टू रिफॉर्म पॉलिटिकल पार्टीज. आता हे जे 3 आपण पाहिलेत की राजकारणामध्ये तुम्हाला जर पाहिलं पक्षांतर करता येणार नाही, दुसरं तुम्हाला ॲफिडेविट सादर करणार नाही, तुम्हाला किती संपत्ती आहे आणि किती तुमच्याकडे गुन्हे दाखल आहेत, आणि जे तिसरं आपण पाहिलं की कशा पद्धतीने इलेक्शन कमिशनने एक ऑर्डर पास केलेली आहे की पार्टीजने त्यांच्या अंतर्गत इलेक्शन हे घेतलं पाहिजे, इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं पाहिजे. हे 3 सोडून आणखीनही काही सजेशन्स आहेत. लॉ should be made to regulate the internal affair of the political parties. It should be made compulsory for political parties to maintain register of its member, to follow its own constitution, to have an independent authority, or to act as a judge in case of party dispute, to hold open election to the highest post. आणि म्हणून असा एक कायदा तयार झाला पाहिजे की राजकीय पक्षाच्या अंतर्गतच्या काही घडामोडी आहेत त्या करणं कंपल्सरी करायचं. मग कोणकोणत्या पक्षाच्या आतमध्ये कामं आहेत, उदाहरणार्थ त्याचे सदस्य किती आहे त्याची नोंद करणं, बरं स्वतःची नियमावली बनवणं, कॉन्स्टिट्यूशन बनवणं पक्षाची, त्याचबरोबर एक स्वायत्त आपण म्हणूया स्वतंत्र अधिकारी त्यासाठी नेमायचा आहे, जो जज म्हणून ॲक्ट करेल ज्या वेळेस पक्षामध्ये जे काही वाद होतील. त्याचबरोबर पक्षाच्या उच्च पदावर जाण्यासाठी इलेक्शन हे रेग्युलरली घेतले पाहिजे. असं जर झालं तर खरंच राजकीय पक्ष हे सुधारणार आहेत. इट शुड बी मेड मॅन्डेटरी फॉर ऑल पॉलिटिकल पार्टीज टू गिव्ह मिनिमम नंबर ऑफ तिकीट, about 1/3 to women candidates. Similarly, there should be a quota for women in the decision making bodies of the party. म्हणून प्रत्येक पक्षाने आणखीन एक सुधारणा केली पाहिजे की आपले ज्यावेळेस आपण तिकीट वाटतो, म्हणजे उमेदवार ज्यावेळेस निवडणुकीसाठी उभे करतो, त्यावेळेस 1/3 जे उमेदवार आहेत ते स्त्रिया असल्या पाहिजे, आणि तशा पद्धतीने स्त्रियांसाठी जो कोटा आहे तो राखीव ठेवला पाहिजे, जो निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी घेऊ शकेल. देर शुड बी स्टेट फंडिंग ऑफ इलेक्शन. द गव्हर्नमेंट शुड गिव्ह पार्टीज मनी टू सपोर्ट दॅट इलेक्शन एक्सपेन्सेस. त्याचबरोबर शासनानेही प्रत्येक राजकीय पक्षाला काही पैसे देणं गरजेचं आहे, ज्याच्यामुळे त्याला इलेक्शनमध्ये जो खर्च होईल तो त्यांना भागवता येईल. द सपोर्ट कुड बी गिवन in kind of petrol, paper, telephone, or it could be given in cash on the basis of the votes secured by the party in the last election. आता त्या पार्टीला किती टक्के मतदान मिळालेलं आहे त्यानुसार त्याला पेट्रोल, पेपर किंवा टेलिफोन किंवा कॅश स्वरूपात रिवॉर्ड हा त्या पार्टीला द्यायचा आहे. सो दीज सजेशन्स हॅव नॉट बीन ॲक्सेप्टेड बाय पॉलिटिकल पार्टीज. इफ अँड वेन दीज आर ॲक्सेप्टेड, दीज कुड लीड टू सम इम्प्रूव्हमेंट. हे जे सजेशन आता सांगितले ते
संपूर्ण राजकीय पक्षांनी काही स्वीकारलेले नाहीत. जर ते स्वीकारलेत तर मोठ्या प्रमाणात आपल्याला इम्प्रूव्हमेंट, सुधारणाही पाहायला मिळेल. बट वी मस्ट बी व्हेरी केअरफुल अबाउट लिगल सोल्युशन टू द पॉलिटिकल प्रॉब्लेम्स. आणि म्हणून आपल्याला याचीही काळजी करावी लागणार आहे की याच्यावर कायदेशीर काय सोल्युशन आहे, उत्तर आहे, हे जे काही राजकीय प्रश्न तयार होतात त्यावर. or the regulation of political parties can counterproductive. So this would force all the parties to find a way to check the law. Besides, political parties will agree to pass a law that they do not like. आणि म्हणून जरी राजकीय पक्षाने आपल्याला पाहिलं की असे हे स्वीकारलेले नाही, तरी कालांतराने काही दिवसांनी असं होणार आहे की जर आपण अशा पद्धतीने जर या गोष्टींचा जर स्वीकार केला तर आपल्या पॉलिटिकल पार्टीजमध्ये किंवा राजकारणामध्ये, डेमोक्रेसीमध्ये नक्कीच राजकीय पक्षांमध्ये सुधारणा आपल्याला पाहायला मिळेल. सो देर आर 2 other ways in which political parties can be reformed. One, people can put a pressure on the political parties. This can be done through petition, publicity or agitation. आता 2 पद्धती आहेत. जर राजकीय पक्ष जर तयार नसेल कशासाठी, रिफॉर्म होण्यासाठी, सुधारणा होण्यासाठी सगळे राजकीय पक्ष, तर मग लोकांची जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. त्या देशातल्या नागरिकांची, लोकांनी त्यांनी त्यांच्यावर प्रेशर आणलं पाहिजे, दबाव आणला पाहिजे. आणि मग हा दबाव कसा आणू शकतो, पिटिशन म्हणजे काय, आपण केस टाकू शकतो, केस फाईल करू शकतो. त्याचबरोबर पब्लिसिटी, प्रसिद्धी देऊ शकतो की अशा पद्धतीने प्रत्येक पक्षाने असं केलं पाहिजे. ॲगिटेशन म्हणजे चळवळ, आंदोलन त्यांच्या विरुद्ध हे केलं गेलं पाहिजे. सो ऑर्डिनरी सिटीजन, प्रेशर ग्रुप अँड मूवमेंट अँड मीडिया कॅन प्ले अन इम्पॉर्टंट रोल दिस. आणि म्हणून आपल्याला जर राजकीय पक्षामध्ये सुधारणा घडवून आणायची असतील तर सामान्य नागरिक, दबाव गट किंवा त्यांच्या विरुद्ध चळवळी आणि जो मीडिया आहे हा महत्त्वाचा रोल हा प्ले करणार आहे. इफ पॉलिटिकल पार्टी फील दॅट दे वुड लूज पब्लिक सपोर्ट बाय नॉट टेकिंग अप रिफॉर्म, दे वुड बिकम मोर सिरियस अबाउट रिफॉर्म. आणि म्हणून जर पॉलिटिकल पार्टीला असं वाटलं की आपल्याला राजकारणामध्ये लोकांचा सपोर्ट मिळणार नाही आणि त्याच्यामुळे आपण इलेक्शनमध्ये हरू शकतो, तर मग पॉलिटिकल पार्टीज या गोष्टीवर सिरियस होऊ शकतात. 2, political parties can improve if those who want this join political parties. The quality of democracy depends on the degree of public participation. It is different. It is difficult to reform politics if ordinary citizens do not take part in it and simply criticize it from the outside. The problem of bad politics can be solved by more and better politics. So we shall return to this theme in the final chapter. आणि म्हणून आपल्याला जर लोकशाहीमधील गुणवत्ता पाहिजे असेल तर मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग हा राजकारणामध्ये असला पाहिजे. आणि ज्यावेळेस सामान्य नागरिक या लोकशाहीमध्ये सहभाग घेतील, बाहेरून ज्या पक्षाचं सरकार आहे त्या पक्षावर टीका करतील, त्यावेळेस जे काही बॅड पॉलिटिक्स आहे, ज्याला आपण म्हणूया घाणेरडं राजकारण आहे, त्यामध्ये आपण भरपूर साऱ्या सुधारणा करून एक चांगल्या पद्धतीचं राजकारण, चांगल्या पद्धतीचा राजकीय पक्ष आपण भारतामध्ये आणू शकतो. सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. विल कंटिन्यू नेक्स्ट अवर सेशन.